माझी साधना पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर विथिन 5 to 10 मिनिट्समध्ये इनोवा गाडीने आमच्या गाडीला ठोकलं आणि ते ठोकचा तो धक्का जाणवला आणि ड्राईव्ह करत होता माझा मुलगा. पण जेव्हा आम्ही पाठीवर गाडीला एक स्क्रॅच सुद्धा आला नव्हता. पण नमस्कार, मी श्रेया खटावकर. मी काय बोलू हे ॲक्च्युली मला आता ना खरं तर काहीच सुचत नाही आहे. पण जे काही मी फर्स्ट डिग्रीचा कोर्स केला, खरंच मला सांगायचं की मी सर खूप ऑनलाईन क्लासेस अँड ऑनलाईन सगळं बघितलं. पण आज जे तुम्ही म्हणजे हाताला धरून ABCD शिकवलं आहे ना आम्हाला रेकीची, ते ऑसम मी सांगूच शकत नाही आहे. म्हणजे खरोखर जर मनापासून शिकायची इच्छा आणि मनापासून शिकवायची जी तुमची हे आहे ना, त्या ऊर्जेलाच मी सलाम करते सर. खूप सुंदर वाटलं, खूप छान वाटलं आज. आणि त्यानंतर आज मी सेकंड डिग्रीपर्यंत आले. तोपर्यंत खरंच सांगते इतके अनुभव आलेत ना मला साधना करताना. आणखी ना मला एक फर्स्ट माझी दीक्षा जेव्हा घेतली तेव्हाचा अनुभव शेअर करायचा. दीक्षा दिल्यानंतर एक कलश लावतात आपल्या माथ्यावर आणि त्या स्पॉटला ना काय झालं, मी खूप रडत होती, खूप मला रडायला आलं. आणि ना लिटरली ना म्हणजे माझ्या आजूबाजूने असं निळं कलरचं, ब्लॅकिश निळ्या कलरचं काहीतरी असं पूर्ण धुवा माझ्या बाजूने होता. हा एक खतरनाक अनुभव आला होता मला माझ्या पहिल्या दीक्षेच्या वेळी. आणि मी त्यावेळी फक्त सरांना सांगायची, सर तुम्ही माझ्या समोरून जाऊ नका, तुम्ही मला आशीर्वाद पाठवताय. आणि ते मला जाणवलंय, म्हणजे अक्षरशः साधना करतानाचे अनुभव ना मी सगळे काहीच इथे सांगू शकत आहे. तो प्रत्येकाने यायचंय, ती साधना करायची, ते शिकायचे, ते दीक्षा घ्यायचे. सरांचे जे काही म्हणजे म्हणतो ना आपण की आपण गुरूंवर सगळं टाकलं ना की गुरु आपला हात कधी सोडतच नाहीत. आणि मला जे गुरु भेटले आहेत आणि मला त्या गुरूंनी जे म्हणजे काय ते मला वाटतं ना, सर आपल्या झोळीत काय ठेवतच नाहीत नॉलेज, सगळं असं देतच राहतात. आणि अथांग सागर आहे, ज्ञानाचा अथांग सागर आहे सर म्हणजे. आणि खरंच मी तर कधी मला वाटतं ना मला माझ्या कधीच अशी असा काही वेळ येऊ नये की माझ्या गुरूंचा हात माझ्या हातून कधी निसटता कामा नये, एवढीच माझी इच्छा. आणि इतकं सुंदर सर या जगाच्या पाठीवर कोणीच नाही मला शिकवली असते दीक्षा. त्यामुळे खरंच खूप अगदी कळकळीने वाटतं की खरंच कोणाला तरी खूप छान आपलं लाईफ घडवायचं असेल ना तर नक्की या आणि नक्की अनुभव घेतला पाहिजे प्रत्येकाने या गोष्टीचा. एक तर मी सरांशी खूप पहिले डिस्कस केलं होतं की मला राग येतो, मी पटकन बोलते. त्यावर म्हणजे मला आता घरातले सुद्धा बोलायला लागलेच आहेत की खूपच चेंज तुझ्यामध्ये दिसतो. शिवाय मला फिजिकली पण म्हणजे सर्दीचा सतत त्रास व्हायचा किंवा छोटं मोठे काही प्रॉब्लेम असायचे. तर आत्ता हा जो सीझन चालू आहे यामध्ये मला कंटिन्यू कफ आणि सायनसचा भयंकर त्रास व्हायचा. तसा काहीच मेजर इश्यू झाला नाही आहे. हा एक मला स्वतःलाच आश्चर्य वाटते, कारण मी यासाठी किती आयुर्वेदिक किती काय मी स्वतः नॅचरोपॅथिस्ट आहे. म्हणजे मी एवढं काय केलेलं पण काहीच फरक नव्हता पडत. पण आता तोही झाला. आणखीन अजून एक अतिशय महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ना सर की जसं तुम्ही म्हणजे बोलता की रेकी कुठेही कधीही कशीही तुम्ही करू शकता, कोणत्याही वेळी जळीस्थळी म्हणजे कुठल्याही ठिकाणी. तर त्यावेळी असा अनुभव झाला की आम्ही जात होतो, माझी साधना पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर विथिन 5 to 10 मिनिट्समध्ये इनोवा गाडीने आमच्या गाडीला ठोकलं. आणि ते ठोकर एवढी, कारण बॅक साईडला असल्यामुळे मला त्याचे मी आणि मिस्टर माझे पाठीमागे बसलो होतो, आम्हाला ते अक्षरशः तो धक्का जाणवला आणि ड्राईव्ह करत होता माझा मुलगा. पण जेव्हा आम्ही पाठीवर गाडीला एक स्क्रॅच सुद्धा आला नव्हता. पण म्हणजे एवढा मोठा इम्पॅक्टमध्ये गाडीला काहीच म्हणजे मला कळलंच नाही की हे कसं. आम्ही सगळे अशा मुलगा जो भडकून गेला होता की आता याला मी काहीतरी बोले नाही माझ्या गाडीला ठोकलं मी, पण तो एकदम नॉर्मल होऊन आला कारण गाडीला काहीच झालं नव्हतं. म्हणजे असे खूप सारे छोटे मोठे अनुभव